लक्ष्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। पारंपरिक पद्धतीने परफेक्ट अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी आज आपण बघणार आहोत। पोळी स्पेशल कणिक बनवण्यापासून पुरण कसे तयार करायचे आणि पोळी कशी लाटायची अतिशय सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा 1 तासभर भिजत घातलेली आहे। भिजत घातल्यामुळे डाळ आपली व्यवस्थित अशी पटकन शिजली जाते। वजनी प्रमाण पाव किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणाने ही एक मोठी वाटी मी भरून घेतलेली आहे। आता आपण कुकर मध्ये ही डाळ काढून घेऊया। पाण्यासकटच ही डाळ मी याच्यामध्ये घालते आहे। आता यामध्ये आपण डाळीच्या तिप्पट पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपली डाळ छान अशी शिजली जाईल आणि आपल्याला याच पाण्याने जे याचं येळवणी असं म्हणतात याला, याच पाण्याने आपण याची कटाची आमटी सुद्धा बनवणार आहोत। आता कुकर आपण गॅसवरती ठेवला आहे। फास्ट गॅसवरती या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। आता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे। याच्यावरती हा जो फेस आलेला आहे तो आपण काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण झाऱ्याने सर्व हा फेस जो आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत, जेणेकरून आपली डाळ छान अशी मऊसर शिजेल। चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत थोडं। या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद टाकली तरी सुद्धा चालू शकते। आता मीडियम गॅसवरती मी याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे, जेणेकरून आपली डाळ खूप छान अशी शिजेल। गॅस मीडियम ठेवायचा आहे। आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया। त्यासाठी मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। पाव चमचा हळद घेणार आहे आणि थोडं पाणी घालून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालून नाही घ्यायचं आहे, जेणेकरून एक समान आपलं मीठ आणि हळद पिठाला लागेल यासाठी। आता सेम वाटीने मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। इथे हे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं पीठ आहे। आता हे आपण मळून घेऊया। पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाही आहे, जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला पीठ पाहिजे, जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको। आता पोळ्या छान अशा मऊ आणि लवचिक होण्यासाठी आपण हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घालूया। तर याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आता हे पीठ बुडेल एवढं आपण पाणी घातलेलं आहे। हे जवळजवळ आपल्याला अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे। आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपली डाळ छान अशी मऊसर शिजलेली आहे। अशी बोटात घालताच ती छान अशी स्मॅश होते। आता आपण ही गाळून घेऊया। इथे पुरण वाटण्याची मी चाळण घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं आपण हे मिश्रण घालून घेऊया। अशा पद्धतीने आपण संपूर्ण पाणी काढून घेऊया डाळीचं। हे एक 10 मिनिटं मी असंच ठेवणार आहे। आता डाळीतलं पूर्ण पाणी आपलं निथळलेलं आहे। डाळीत अजिबात पाणी ठेवायचं नाहीये। डाळीत जर पाणी ठेवलं ना तर आपलं पुरण जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे आता आपण पूर्ण हे डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये कटाची आमटी सुद्धा करणार आहे, त्याच्यासाठी मी इथे थोडीशी डाळ याच्यामध्ये घालून घेते आहे। आता सेम कुकर मध्येच आपण ही डाळ घ्यायची आहे। जास्त भांडी काढायची नाहीत, जेणेकरून आपल्याकडे भांड्यांचा जास्त पसारा होणार नाही। आणि सेम क्वांटिटीने आपण पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ आपण इथे घेतलेला आहे। आता तो मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं सतत ढवळत राहायचं आहे। जसं जसं त्याला हीट लागत जाईल तसं तसं गूळ आहे तो मेल्ट होत जाईल। आणि शक्यतो असा झारा घ्यायचा, जेणेकरून आपली डाळ सुद्धा सोबतच वाटली जाते। त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करायची गरज पडत नाही पुरण वाटताना। सतत असं ढवळत राहायचं आणि स्मॅश करत राहायचं। आणि आता पुरणामध्ये मी पाव चमचा हळद घालते आहे, जेणेकरून त्याला कलर खूप छान असा येईल। पुरण छान मऊसूत होण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहोत। याने पुरण खूप छान असं खमंग लागतं। अशा प्रकारे आपण पुरणाला व्यवस्थित असा चटका देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच व्यवस्थित असं पण परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गूळ संपूर्ण विरघळलेला आहे आपल्या डाळीमध्ये। आता हे सतत असं आपण ढवळून घ्यायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढी डाळ जी आहे तीही झाऱ्याच्या साह्याने अशी स्मॅश करायची आहे। आता इथे आपलं हे पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया आणि 1 छोटा चमचा सुंठ पूड घालून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता या पुरणामध्ये आपला हा झारा सरळ उभा राहिलेला आहे, कुठेही हलत नाहीये, याचा अर्थ आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। याच्यापेक्षा जास्त जर पुरण परतलं आपण तर ते घट्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण ह्या स्टेजला बंद करायचं आहे। हे साईन आहे आपलं पुरण शिजल्याचं। आता इथे आपण ही पुरणाची जाळी घेतलेली आहे
त्याच्यावरती हे पुरण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं वाटून घेऊया। डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे हे पुरण आपलं व्यवस्थित वाटलं जातं पटकन आणि गरम गरम असल्यावरती पटकन हे असं पुरण चाळणीतून खाली निघतं। तुम्हाला जर झाऱ्याने जमत नसेल तर तुम्ही वाटीच्या मागच्या बाजूने सुद्धा हे असं वाटून घेऊ शकता। जवळजवळ 1 मिनिटामध्ये आपलं हे पुरण व्यवस्थित असं वाटून होतं। आता इथे जवळजवळ 2 मिनिटामध्ये माझं संपूर्ण पुरण वाटून झालेलं आहे हे बघा। आणि हे जे चाळणीच्या बॅक साईडला असतं ते असं आपण काढून घ्यायचं। आता गरम असल्यामुळे आपल्याला ते पुरण पातळ दिसतं आहे, पण थंड झाल्यानंतरला ते बरोबर सेट होतं। अशा पद्धतीने आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे। आता हे रूम टेम्परेचर वरती आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आता हे कणिक जे आपण भिजत घातलं होतं ते पाण्यामधून काढून घेऊया एका परातीमध्ये। एकदम छान असं मऊ झालेलं आहे आपलं हे पीठ। आता ते व्यवस्थित आपण असं मळून घेऊया। याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया। तेलाचा हात लावून व्यवस्थित असं आपण मर्दून घेऊया हे पीठ। बघा त्याला किती छान अशी इलास्टिसिटी आली आहे, म्हणजे ते असं लांबतंय। याने आपली पोळी जी आहे ती अतिशय सुंदर अशी मऊसूत होते। अशा पद्धतीने आपण ही कणिक जी आहे ती व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे। पुन्हा तेल घेऊन जवळजवळ मला इथे 3 चमचे तेल लागलेलं आहे। अशा प्रकारे आपण पुरणाचे गोळे करून घेतलेले आहे। पुरणाची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला, छान अशी सॉफ्ट आहे आणि आपलं पिठाची पण कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी, छान अशी सॉफ्ट झालेली आहे। आता आपण जेवढं पुरण आहे त्याच्यापेक्षा निम्म आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे। आता हा पुरणाचा गोळा आपला एवढा आहे, तर पिठाचा गोळा आपल्याला असा छोटा घ्यायचा आहे, निम्मा घ्यायचा आहे। व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा, पिठामध्ये बुडवून घेऊया, छान अशी वाटी करून घेऊया। आता हा उंडा आपण घेऊया याच्यामध्ये। खालतून असं फक्त प्रेस करत करत आपण हे पुरण वरतून प्रेस करायचं आणि खालतून ही वाटी वरती वरती आणत जायची। अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असं ही वाटीमध्ये पुरण भरून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती थोडंसं आपण हे सुक्क पीठ भुरभुरवायचं आणि व्यवस्थित अशी चारी बाजूने आपण ही एकजीव करून घ्यायचं मोदकाप्रमाणे असं। आणि त्याचं हे व्यवस्थित असं आपल्याला हे जे त्याचं तोंड आहे ते व्यवस्थित असं पॅक करायचं, बंद करून द्यायचं। सेम अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक गोळा बनवून दाखवते। आता आपण सेम उंड्याची आपण पोळी लाटून घेऊया। इथे मी हा एक पोळपाट घेतलेला आहे, त्याला छान असा कॉटनचा रुमाल बांधून घेतलेला आहे, जेणेकरून आपली पोळी जी आहे ती पोळपाटाला चिकटणार नाही आणि पीठही जास्त लागत नाही याच्याने आपल्याला। पण उंडा भरून घेतलेला होता, असा पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि हाताने असं दाबून घ्यायचा हलगट हाताने, जेणेकरून चारी बाजूने आपलं पुरण जे आहे ते पसरलं जाईल याच्यामध्ये। आणि आता लाटण्याच्या साह्याने आपण व्यवस्थित अशी ही पोळी लाटून घेऊया। अगदी अलगद हाताने लाटायची आहे पोळी, उलटायची गरज नाही, काही नाही, फक्त हे पोळपाट असं गोल 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 फिरवून घ्यायचं आणि पोळी जी आहे ती आपली काठाने लाटायला घ्यायची। पुरण बघताय तुम्ही सगळं चारी बाजूने व्यवस्थित काठापर्यंत आपलं पसरलेलं आहे। पिठाची गरज वाटली तर थोडंसं वरतून लावून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही पोळी अशी उलटून घेऊ शकता, जमत नसेल नाही उलटली तरी सुद्धा चालू शकता। अशा पद्धतीने आपण सगळे काठ जे आहे ते छान असे लाटून घ्यायचे आहे व्यवस्थित असे। आता आपली ही पुरणपोळी लाटून झालेली आहे, ते आपण भाजून घेऊया। आता इथे आपण हा तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा थोडा गरम झाला व्यवस्थित की त्याच्यावरती तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे। चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित असं पसरवून घेते आणि आता आपण पुरणपोळी याच्यावरती घालून घेऊया। आता पोळीला छान असे बुडबुडे यायला लागले। आता आपण ही अलगद हाताने अशी हाताने पलटून घेऊया। तुम्हाला जर हाताने जमत असेल तर करा, अदरवाईज कालत्याने केलं तरी सुद्धा चालू शकतं। अशा पद्धतीने आपली ही पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे। पोळीला जास्त उलट पलट करायचं नाही, 1 ते 2 याच्यामध्येच ती आपली पोळी जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून येते। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली पोळी ही भाजून घेऊया तूप लावून। तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। एक बाजू झालेली आहे आपली, दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया व्यवस्थित असे। बाजू पण आपली भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्या पण करून घेऊया। माझी आई नेहमी पुरणपोळीचा स्वयंपाक करताना एक म्हण आम्हाला म्हणायची, ती म्हणजे पोळी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठ। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।